लागतात, पण ती मुलगी त्याचे पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. त्या जो वृद्ध माणूस आहे, स्वतःला साधू संत असेल किंवा नसेल तो त्याचा प्रश्न आहे, तो नंतरचा प्रश्न. मात्र एका गरीबाला अशा प्रकारे टॉर्चर करून त्याचे पैसे घेण्याचा प्रयत्न एक मुलगी करते, नक्कीच हे चुकीचं आहे. तर त्याच्या डोळ्यामध्ये पहा, त्याची परिस्थिती पहा, तो पोटासाठीच करतो, की कुणाला फसवण्याचं काम देखील करत नाहीये. काटेवाला बाबा, त्यांनी काटे लावले, त्या काटेवर झोपला, लोकांनी त्याला पैसे दिले, त्यांनी कोणत्याही प्रकारे अपशब्द वापरले नाही ना कुणाला काही बोलले नाही, फक्त काटेवर झोपून डमरू वाजवण्याचं काम केलं. मात्र ती मुलगी त्याला येऊन त्या ठिकाणी डिस्टर्ब करत आहे, त्याला त्रास देत आहे. की समाजामध्ये अनेक न्यूज चॅनेलवर साधू संत वावरताना दिसतात, बाबा दिसतात, त्या बाबांना विरोध कर ना. मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतात, पैसे गोळा केले, लोकांची दिशाभूल करतात, अनेक प्रकारचे चुकीचे मेसेजेस, चुकीचे प्रवचन करतात. अशा लोकांना